हाय नमस्कार, मी नाना सातपुते. मी सध्या या ठिकाणी उभा आहे. हे जे गाव आहे ते अलूर या नावाने आहे. या गावाचा जिल्हा बिजापूर आहे. तसे जे राज्य आहे ते म्हणजे कर्नाटक स्टेटमध्ये आहे. या ठिकाणी ही जी काय बाग आहे, ही जी बाग आहे ती लिंबोनीची बाग आहे. या लिंबोनीच्या बागेमध्ये एक उत्कृष्ट आणि अप्रतिम असे लिंबू आलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे जे लिंबू किती मोठे आणि चांगले रसरशीत लिंबू आहे. तसंच आपण आता पुढे बघूया. आपण पुढे जाऊया. या लिंबोनीच्या झाडाला खूप सारे लिंबू आलेले आहेत. हे पिकलेले लिंबू आहेत. हे देखील इथे पिकलेले लिंबू आहेत. साधारण यांचं जे उत्पादन असतं एका झाडाला साधारण 2 ते 1500 ते 2000 लिंब येतात. या लिंबाची किंमत आहे साधारण 1 रुपयाला हे लिंबू मार्केटला विकले जातात. त्यामध्ये लिंबू जे आहे ते 2 ते 3 रुपयाला मिळतं. तसेच तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही पिकलेली लिंबू आहेत जी गळून खाली पडलेली आहेत. आणि ही जी लिंबू आहेत ते खूप हिरवेगार, ताजे, स्वच्छ आहेत. तसेच आपण आता इकडे पुढे जाऊ. बघायला गेलं की आपण इथे सगळं मिरचीची झाडं आहेत. त्यापैकी हे शेत आमचं आहे. या शेतामध्ये नाही का आपण मिरचीचं उत्पादन जास्तीत जास्त होतं. आणि शिवाय म्हणलं तर त्यामध्ये मिरची खूप कमी नाही. त्या मिरच्या हिरव्या खूप लाल हिरव्या होत्या त्या लाल झालेल्या आहेत. आणि आजोबा शेती खूप आवडते. जास्तीत जास्त तुम्ही बघितलं ह्या साईडला मिरच्याचे काढायचा प्रश्न नाही. आणि जास्तीत जास्त म्हणजे लिंबू बघा, लिंबू पाऱ्यांना पिवळे झालेले आहेत. आणि ह्याचा एक अर्थ का गळून पडलेला आहे माझ्या हातात हा लिंबू. मला खाली फेकतो कारण आपलं लिंबाची कमी नाही. तसंच मला गेलं तर ते लिंबू काढल्या इतका वास यायला लागला मला. काय करू असं वाटतं जसं सर्व लिंबू बघून घ्या माझ्या बघायला गेलो तर मिरच्या आहेत. त्या झाडाच्या ज्या मिरच्या आहेत तिथं पोपट येऊ नये खायला. पोपटाची संख्या खूप असते. पोपटांना खूप मिरची आवडते. पोपट येऊ नये म्हणून खायला मडके उभारलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला सांगू का साधारणतः पीक आपल्या रोजच्या स्वयंपाकासाठी वापरलं जातं ते म्हणजे मिरच्या. जे आपण तिखट म्हणून हे तिखट पूर्ण लाल होतील. मग ह्यांना काढले जाऊन ह्यांचं तिखट रस गरम करून ह्यांना आपण बाजारात महाराष्ट्रामध्ये आणतो विकायला. साधारण सांगू का ह्याच्या मागे आपल्याला 70 ते 80 हजार उत्पन्न मिळतं. मी नाना सातपुते या पुढची माहिती सांगतो. ही आत्ताची जी सकाळची वेळ आहे ती अतिशय प्रसन्न, अतिशय छान आणि अतिशय प्रसन्न अशी वेळ आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती रसरशीत लिंबू आलेले आहेत. हे बघा, हे मोठे लिंबू, असे खूप सारे लिंबू आले आहेत. या लिंबूची इथून हे लिंबू काढले जातात. इथून जवळपास विजापूर या ठिकाणी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणले जातात. तसेच या ज्या लाल मिरच्या आहेत या लाल मिरच्यापासून चटणी बनवते. आपण जी मसाले चटणी वगैरे बनवली जाते. हे लिंबूची झाड. इथं पाण्याची अजिबात कमी नाहीये. कारण इथं जे पाणी आहे ते 3 नद्यांचा संगम, भीमा, कृष्णा आणि इथली एक स्थानिक नदी आहे. या 3 नद्यांचा संगम इथे आसपासच्या गावांना पाणी पुरवलं जातं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेतीसाठी जे पाणी आणलं जातं हे कर्नाटक मधील सर्वात मोठा डॅम, जिथे 3 नद्यांचा संगम झाला आहे, भीमा, कृष्णा आणि इथली एक स्थानिक नदी. या 3 नद्यावर एक मोठं धरण बांधलंय. त्या डॅमचं नाव आहे अलीमट्टी डॅम. अलीमट्टी डॅम या डॅम पासून कर्नाटक मधील सर्व भागांमध्ये कॅनलद्वारे पाणी पोहोचवलं जातं. कॅनल मध्ये पाणी पुरवल्यामुळे इथली जी शेती आहे ती एकदम मस्त. इथलं उत्पादन जे आहे ते खूप चांगल्या प्रमाणे येतं. तसेच तुम्ही बघू शकता आता आपण या शेतीच्या त्या पलीकडच्या साईडला जात आहोत. तसेच हे जे आहे ते याच शेतीबरोबर हे जे बाकीचं जे गवत आहे ते गवत आलेले आहे. ते गवत अधूनमधून इथले जे शेतकरी असतात, चालू आहे ना, शेतकरी असतात ते काढत असतात. फेस टू माय. मागच्या महिन्यात इथं कांदा पेरला होता.
ते कांद्याचे आहेत आपल्याकडे उत्पादन. तर या अशा प्रकारचा कांदा होता. जास्तीत जास्त म्हणलं तर ह्यात पांढरा कांदा, पण आता हे कांद्याचं संपलेलं आहे, जेणेकरून आहे याच एकाच शेतामध्ये जवळजवळ दोन ते तीन उत्पादनं घेतले. तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे लिंबुनीचे झाड आहे, ज्याला लिंब खूप येतात. तसेच तिथे तुम्ही बघू शकता मागे तिथे नारळाची झाड आहेत, तसेच त्याचबरोबर याच्यामध्ये जोड उत्पादन म्हणजे हे तुम्ही बघू शकता. आता हे जे आहे ते कांद्याचं झाड, कांदे देखील या शेतामध्ये घेतले जातात. एकाच वेळी तीन उत्पादनं, लिंबू, मिरची, नारळ, कांदे, चार उत्पादनं होत आहेत. तुम्ही हे कांदा बघू शकता. या कांद्याला लावून साधारण एक महिना झालेला आहे. 28 ते 27 दिवस झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मी हा कांदा सध्या उपटतोय, पण हा तुटलेला गेलेला आहे. तरी मी काढायचा प्रयत्न करतो. त्या कांद्याची सध्या वाढ झालेली नसल्यामुळे या कांद्याला लावून सध्या 27 ते 28 दिवस आहेत. या कांद्याचं उत्पादन साधारण 2 ते 2 महिन्यामध्ये निघालं जातं. समारोप करू. जास्तीत जास्त बघायचं जास्त वेळ नाही आपल्याकडे. आजोबांची शेती आपल्या काय सगळं उत्पादन केलं जातं. तर एक मात्र सांगतो तुम्हाला, इथनं 1 रुपयाला जी वस्तू घेतो आपण, त्या महाराष्ट्रामध्ये आपल्या 5 रुपयाला विकली जाते. मध्ये ते डीलर यांचा संबंध येतो. तसं होऊ नये, माझी अपेक्षा अशी आहे, डायरेक्ट आपण शेतकऱ्याशी संबंध साधावा आणि दरवर्षीप्रमाणे अशीच वस्तू पेरल्या जातात. आणि आता वेळेचं बचत नसल्यामुळे नाना सातपुते आणि शाकीर मोमीन यांच्या शेतीतून आपल्या आलेलो आहे. असा एक प्रसंग पुढच्या वेळेस घेऊन येईल. आम्ही इथं पुण्यावरून आलेलो आहे, खास शेती बघण्यासाठी, काय फिरण्यासाठी, बघून घेण्यासाठी. आता आपण या शेतीचं सर्वांगीण पद्धतीने बघितले आहे. इथे पाण्याची मुबलकता नाहीये, खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. इथला शेतकरी 2 ते 3 एकर मध्ये साधारण वर्षाला 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळवतं. आता सध्या या ठिकाणी आपण थांबत आहोत. इथली सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. या ठिकाणी मी थांबत आहे. हे जे ठिकाण आहे ते कर्नाटक अलोर या गावी आहे. अलोर या गावीमध्ये अलोर हे गाव जे आहे ते हिंदगुंज तालुका आणि कर्नाटक स्टेट या ठिकाणी आहे. याच ठिकाणी आता मी थांबतोय. मी रिपोर्टर नाना सातपुतेसह कॅमेरामन शाकीर मोमीन, कर्नाटका, अलोर, कर्नाटका. जय हिंद, जय